नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। सर्वांना आनंदाची बातमी आहे। होळीनिमित्त शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता 22वा हप्ता जो आहे तो वितरित होणार आहे का, या संदर्भात आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। फक्त या यूट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करायचं आहे आणि जो बेल आयकॉन आहे तो जर ऑल प्लेस केला तर तुम्हाला संपूर्ण माहिती वेळोवेळी मिळत राहतील। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता रखडलेला आहे। अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना 22वा हप्ता मिळत नाही आणि आपण जर पाहिलं तर नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो पण शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्यापही आला नाही। शेतकरी अनेक दिवस झालं प्रतीक्षेत आहेत, ते म्हणजे नमो आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्यासाठी। आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती या पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता रखडलेला आहे या संदर्भात माहिती घेणार आहोत। आपण पाहण्यास सुरुवात केलेली आहे। लोकप्रिय यूट्यूब चॅनल आताच सबस्क्राईब करा आणि जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत राहील। बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता आता हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती येणार आहे। अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर शेतकऱ्यांना या योजनेचा हप्ता मिळेल की नाही असे अनेक प्रश्न शेतकरी बांधवांच्या खात्यावरती येण्या अगोदर असे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत। आपण पाहिलं 21वा हप्ता हा 19 नोव्हेंबर 2025 रोजी देण्यात आलेला होता आणि आपल्या सर्वांना माहिती आहे 21वी इस्टिमेट म्हणजे 21वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आलेला आहे। 22वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता होळीनिमित्त टाकण्यात येणार आहे का, अशी माहिती समोर आलेली आहे का, असे अनेक प्रश्न शेतकरी बांधवांना आहेत। तर या व्हिडिओला सुरुवात करूया। पहा, नमो शेतकरी महासन्मान योजनेचा 8वा हप्ता अद्यापही देण्यात आला नाही आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता हा होळीनिमित्त येणार आहे का, तर अनेक शेतकरी बांधवांचे प्रश्न आहेत। तर मित्रांनो, एक शक्यता आहे 22वा हप्ता हा लवकरच वितरित होणार आहे। होळीनिमित्त होईल ते पण सांगता येत नाही, पण लवकरच हा हप्ता जो आहे तो वितरित होणार आहे 22वा हप्ता, अशी माहिती समोर आलेली आहे। तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपण सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।